26/11चा मास्टरमाइंड तहूर राणाला घेऊन एनआयचं पथक दिल्लीमध्ये दाखल झालंय। तहूर राणाला विशेष विमानानं दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आलंय। तहूर राणाला पटियाला हाऊसच्या एनआय कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। भारतामध्ये आल्यानंतर तहूर राणाचे पहिली झलक, पहिला फोटो जो आहे तो समोर आलाय। 6:22 विमानाचं लँडिंग झालंय। तहूर राणाला पटियाला हाऊसच्या एनआय कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। वकील पियुष सचदेवा तहूर राणाची बाजू मांडणार आहेत। पियुष सचदेवा पटियाला हाऊस कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। पटियाला हाऊस कोर्टाबाहेर बंदोबस्त आहे। वकिलांची टीम सुद्धा दाखल झालेली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संदीप, वृषाली 2.25 तास झालेले आहेत, पण अजूनही पालम विमानतळाच्या बाहेर राणाला घेऊन एनआयची जी टीम आहे ती बाहेर पडलेली नाही। अद्याप अजूनही त्याला पटियाला कोर्टात हजर करण्यात आलेलं नाही। मात्र त्याचे वकील पियुष सचदेवा जे आहेत ते मात्र दाखल झाले आहेत। एनआयचे जे वकील आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। राणाला घेऊन कुठल्याही क्षणी ते निघू शकतात आणि पटियाला हाऊस कोर्टात जाऊ शकतात। खरं तर त्याला ताब्यात घेतल्यानंतर एनआयनं अधिकृतपणे फोटो देखील जाहीर केला आहे, ज्यामध्ये तहूर राणाचा पाठीमागच्या बाजूनं फोटो जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आणि त्याचा जो ड्रेस आहे तो अमेरिकेतल्या जेलचा जो ड्रेस कोड आहे तोच ड्रेस आहे, म्हणजे त्याच ड्रेसमध्ये त्याला दिल्लीपर्यंत आणण्यात आलेला आहे। इतक्या तासांचा प्रवास करून एनआयचं जे पथक आहे ते त्याला घेऊन दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे। किती दिवसांची कोठडी मिळते हे कोर्टात हजर केल्यानंतरच समजू शकेल। मात्र एनआय असेल किंवा पटियाला कोर्ट हाऊस असेल, या दोन्ही ठिकाणी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आली आहे। नक्कीच धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।